नक्कीच ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये ज्या सुनावणी सुरू होत्या या सुनावणी पाहता सगळ्याच पक्षांचं याकडे लक्ष लागून होतं। त्यात विशेष करून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं लक्ष लागून होतं। कारण का आपल्याला माहिती आहे की आरोप प्रत्यारोप झाले होते आणि लटके यांचा राजीनामा स्वीकारला जावा किंवा जो राजीनामा होता त्या संदर्भात ज्या अडचणी निर्माण झाल्या, जी गोष्ट निर्माण झाली, या सर्व करता उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना हे जबाबदार आहेत। कारण का इतका जुना पक्ष आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवणं किंवा त्यांची जी वकिलांची टीम आहे ती कुठेतरी कमी पडली का, या सगळ्या गोष्टी ज्या ते वारंवार आरोप केले होते। नरेशजी, मुंबई उच्च न्यायालयानं लटके यांना दिलं, त्यांना सांगितलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाला की त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि 11 पर्यंत निर्णय द्यावा। ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका यांच्यामध्ये ती केस त्या ठिकाणी होती, कोर्टामध्ये होती। विषय त्यांचा राजीनामा स्वीकारणं या स्वीकारू नये असा त्यांच्यामधील कायदा, कानून, नियम यामधला तो विषय आहे। त्यामुळे त्या विषयावरती मी प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही। कोर्टाचा निर्णय जो काय असेल तो समोर येईल आणि मुंबई महापालिका आणि त्यांच्यातला तो विषय, आमचा त्याशी काही संबंध नाही। त्यामुळे आपल्याकडून आरोप केले गेले होते किंवा या सगळ्या चर्चेमध्ये आपण देखील सहभागी होतात की ऋतुजा लटके यांच्याकरता या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या ठाकरे गटातील किंवा शिवसेना